मित्रांनो, एकेपीच पर्सनल फायनान्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या आठवड्यात आपण टॅक्स प्लॅनिंग व सेव्हिंगच्या दृष्टीने सेक्शन 80C मध्ये समाविष्ट असलेल्या गुंतवणूक साधनांची माहिती करून घेतली होती व तो व्हिडिओ आपण जरूर बघितला असेल. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी वर जे आय बटन आहे ते क्लिक करून हा व्हिडिओ जरूर बघावा. तर मित्रांनो, माझ्या काही मित्रांनी माझ्याकडे विचारणा केली की सेक्शन 80C व्यतिरिक्त इन्कम टॅक्स कायद्यात अजून काही प्रावधानं किंवा प्रोव्हिजन्स आहेत का ज्यामध्ये अजून आपण टॅक्स सेव्हिंग व टॅक्स बचत करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सेक्शन 80C व्यतिरिक्त 5 इतर पर्यायांची माहिती करून देणार आहोत. तर पहिले आहे NPS, नॅशनल पेन्शन स्कीम. काय? तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण NPS 80C मध्ये डिस्कस केले होते. तर इथे त्याचा काय संबंध? तर हा प्रश्न आपला बरोबर आहे, परंतु लक्ष देऊन ऐका. कायद्याच्या 80CCD नुसार आपण NPS मध्ये जे 50,000 पर्यंतचे जे कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान देतो त्यावर आपल्याला सूट मिळू शकते व ही सूट सेक्शन 80C मध्ये जी 1.5 लाखाची सूट आहे त्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे NPS मध्ये आपण एकंदर 2 लाखापर्यंत एवढी सूट मिळवू शकतो. दुसरा पर्याय आहे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. इन्कम टॅक्स कायद्याच्या 80D प्रमाणे विविध पर्याय व वर्गीकरण केलेले आहे. त्यानुसार आपल्याला 1 लाखापर्यंतची सूट मिळू शकतो. तर ते काय पर्याय आहेत ते आपण बघूया. पहिला पर्याय आहे पत्नी व मुलं व वय 60 वर्षाखालील असेल तर आपल्याला 25,000 पर्यंत प्रीमियम एवढी सूट मिळू शकते. जर वय 60 वर्षाच्या वरती असेल तर ही सूट 50,000 पर्यंत मिळू शकते. त्याचप्रमाणे आपण आई वडिलांचा हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम काढला तर व त्यांचे वय 60 वर्षाखालील असेल तर 25,000 पर्यंत आपल्याला सूट मिळते व त्यांचे वय 60 वर्षाच्या वरती असेल तर आपल्याला 50,000 पर्यंत सूट मिळू शकते. तर मित्रांनो, एकंदर सेक्शन 80D मध्ये आपल्याला 1 लाखापर्यंत सूट मिळू शकते. तिसरा पर्याय आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप. इथे आपल्याला 5,000 पर्यंत सूट मिळू शकते. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपची जी अमाऊंट आहे ती सेक्शन 80Dच्या मॅक्सिमम अमाऊंटमध्ये इन्क्लूड किंवा समाविष्ट झालेली आहे. चौथा पर्याय आहे शैक्षणिक कर्जावर पेड केलेल्या व्याजात आपल्याला सूट मिळू शकते. इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 80E नुसार आपण किंवा आपल्या कुटुंबातील आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींनी जर कुठल्या प्रकारचे शैक्षणिक कर्ज कुठल्या बँकेकडून किंवा मान्यता प्राप्त आर्थिक संस्थेकडून केले असल्यास त्यावर जो आपण व्याज भरतो त्यामध्ये आपल्याला सूट मिळू शकते. इथे कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. काही माझ्या मित्रांना समाजसेवा करण्याची इच्छा आहे, परंतु कौटुंबिक व व्यावसायिक कारणांमुळे ते करू शकत नाहीत. असे काही माझे मित्र सामाजिक संस्थांना देणगी देऊ शकतील व जी देणगी दिली आहे ती इन्कम टॅक्स कायद्याच्या 80G मध्ये सूट मिळू शकते. परंतु इथे आपण कॅशमध्ये फक्त 2,000 पर्यंतच देणगी देऊ शकतो. बँकिंग चॅनलद्वारे किंवा चेकद्वारे आपण कितीही देणगी देऊ शकतो व ती आपल्याला सूट मिळू शकते. या ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सेक्शन 12A मधल्या चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर्ड असाव्या लागतात. तर मित्रांनो, सेक्शन 80C व आज आपण जे पर्याय डिस्कस केलेले आहे या दोघांचा मेळ व सांगड घालून व आपली आर्थिक क्षमता व गरज ओळखून एक चांगला टॅक्स प्लॅनिंग किंवा बचतीचा प्लॅन बनवू शकतो. परंतु त्यापूर्वी आपण आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ फक्त आपले शिक्षण व्हावे यासाठीच बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर तो लाईक करण्यास विसरू नका व तो जास्तीत जास्त मित्र व सहकाऱ्यांमध्ये शेअर करा व माझे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस्तोवर स्वस्थ राहा, मस्त राहा व स्वतःची चांगली काळजी घ्या. धन्यवाद.